1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, बॉयफ्रेंडच्या शोध मोहिमेत आज आपल्या प्रियाची भेट होणार आहे एका राजकीय कार्यकर्त्याशी। चला बघूया त्यांच्या लग्नाचं होर्डिंग लागतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना। दरअसल बात ऐसी है, जिंदगी जीने का गम हम जिंदगी भर सहते हैं। जी जी। जिंदगी जीने का गम हम जिंदगी भर सहते हैं। सही चीज सही वक्त पर ना मिलना, इसी को तो जिंदगी कहते हैं। क्या बात, बहुत खूप। प्राजू, प्रत्येक गोष्ट वेळेवर नाही मिळत यार। नाही मिळत, पण म्हणून ती मिळतच नाही असं नाही यार, मिळते, फक्त शोधायची जागा बदलायची असते। मग माझं हे चुकत आलं की मी खुर्चीवर कुरळे केस शोधत राहिले, पण मी हे विसरत होते की डबक्यामध्ये आभाळाचं फक्त प्रतिबिंबच दिसतं, तेही गढूळ। मला जर खरंच आभाळ बघायचं असेल तर मला बाहेर पडावं लागेल आणि मी त्या डबक्यातनं बाहेर पडले। बाहेर पडले आणि थेट आभाळाला भिडले आणि मला आकाश भेटला। इतका राऊडी आहे माहितीये, अशी डॅशिंग पर्सनॅलिटी आहे ना, म्हणजे आदलं मधलं काय नाही, थेट दामियन कर। आणि मला ना हे असं साजूक तुपातल्या कुरळे केसांची मुलं ना बास झाली आता। मला ना झणझणीत ठेचाच पाहिजे। काय भाषा आहे त्याची, आहा काय बोलतो। परवा त्याचा स्टेटस होता, बोंबाट राडा चड्डीत नाडा। माझा गेम ओव्हर झाला यार हे वाचून। म्हणलं हा इंटरेस्टिंग आहे, याला भेटलं पाहिजे। हा, तू कर रील्स कर, एक जुनं गाणं घे, न जमणारा मनोज कुमारचा चेहरा कर, आणि जिची कोणाची तालीम झाली असेल, वनिता शिवाली, तिला घे आणि रील करत बस। आणि जर नाहीच सापडला कोणी तर पाण्यात झोपून रील करत बस। इथे 2.5 तासांचा अख्खा ब्लॉकबस्टर सिनेमा थिएटरमध्ये वाट बघतोय, पण तुला रील स्क्रोल करत बसायचं, त्याच्यात मी काहीच करू शकत नाही। तेच कर। काय होतं ना, त्याला कळत नाही त्याच्या कुरळे केसांचं काय झालंय। हे करण्याच्या नादात ना ते केसांचं बकरीचं शेपूट झालंय। काय ग, जरा ओढलं की उघडं पडतंय। असो, पास्ट बद्दल काय बोलायचं, माझं फ्युचर वाट बघतंय। हा, माझं फ्युचर येईलच आता बुलेटवरून। माझा प्रिन्स मला बुलेटवरून घेऊन जायला येईल कुठल्याही क्षणी, आणि मग मी मस्तपैकी मज्जा करणार। मॅडम, हे कुरळे केस आहेतच। मॅडम, येस, खरं सांगा, हा अख्खा पॅच सौंदर्यावर मारून नेला ना? बाकी कॉमेडी। वाह बने वाह। अजून एक प्रश्न आहे मॅडम, प्लीज बोल आता। काय एवढा कॉन्फिडन्स आणता कुठून? आय एम बॉर्न टॅलेंटेड। तुमच्या उत्तराला उलटा सॅल्यूट। मला वाटतं तू जा आता, नाही तर वाजवू। वाजवलं असतं तर मी आलोच नसतो। ओ माय गॉड। कसं आहे मॅडम, मी मीठ आहे, मीठ, तुमच्यामुळे मला भात व्हावं लागतं।
3 डबे कुकरला लावले, शिट्या मारू काय? जा शिट्टी वाजवत बसा. ऑर्डर दिल्यावरच यायचं नाही त्याशिवाय जा. सॉरी मॅडम, पण असे आदनामधनं येत जा ना तुम्ही. मला पण जरा वावा मी माझ्यामुळे मिळते ना. नीट वाग ना मग माझ्याशी. सॉरी मॅडम. जा. छान दिसतंय. दृष्ट लावू नको जा. ओके. आली बुलेट आली. आला आला. आकाश आकाश आला. येस. गेला गेला. हाच ऍड्रेस होता ना. आकाश आला आणि गेला असं कसं. आई पियदशालिनी. काय आई तूच आहे ना पियदशालिनी? अय्यो. खरी तूच आहे. प्रियदर्शिनी नाव आहे माझं. नाही 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 पण आजपासून माझं नाव पियदशालिनी. नाही नाही आजपासून डन. नाही भाई भाई मला चालेल मला. अगं नाही, आपल्याला ना बोलताच येत नाही. आपण आपल्या पोरांना पण विचारला, त्याला पण माहित नाही कसं बोलायचं तुझं नाव. आपल्याकडे कसं सगळं दिव्या, भारती, भक्ती अशी ना, पूजा बीजा. कठीण म्हणजे ऋतुजा. तुझ्या म्हणजे डायरेक्ट बुक मधनच आलेलं नाव आहे ना. जाऊ दे, सोड ना मला प्रिया म्हण. हा पिया. भाई बाहेर लाईन लागली हा पोरांची तुला बघायला. काय बोलतो? भाई भाई राजापेक्षा तुला बघायला गर्दी जास्त इथे काय. अरे भाई खरं सांगतोय, तुझ्या एवढा असा पत्रा बघितलाच नाही ना पोरांनी. माझा एवढा पत्रा? हा पत्रा भाई. टवका, सड्डम सड्डम टड्डम, छावी, जेब 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 जेब. जीएफ गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड म्हणालास तुम्हाला आता? सॉरी ते मला आवडलंय. मला आवडलंय. हे बघ बाकीची मुलं आहेत ना, मला तू आवडतेस, आपण भेटूया, मग माहित नाही हे नेमकं काय आहे वगैरे, ह्याच्यात खूप वेळ घालवतात. आपलं हे डायरेक्ट थेट भेट आहे. आपलं ग्रेट भेट थेट भेट. आपण काय असं काही नाही. पण तुला भाई चालेल ना मी जीएफ बोललेलं? जीएफ बोललेलं चालेल, फक्त पत्रा वगैरे नको. नाही ते आपल्या पोरांमुळे ती भाषा आली आहे ग, बाकी काय नाही. त्यांना बघायचं होतं. मी म्हणलं बाई नजर लागेल. हो नाही रे येड्या, चकमक येड्या काय. अरे मित्र आहे का? मित्र आपला. फेर मारू नको काय. नमस्कार. काय भाई? भाई वहिनीला बघायचा होता. वहिनी? वहिनी जरा जास्त होते. गर्लफ्रेंड पर्यंत ठीक आहे, वहिनी जरा जास्त. ये भाई तू वहिनी बिहिनी बोलू नको ना यार. चुकला तिला नाही ना, तिला नाही आहे अजून ते. अरे सॉरी हा काय सॉरी हा काय. भाई एक बोलू काय? काय ही लय पांढरी आहे रे. आपला फक्त तलवा एवढा पांढरा आहे भाई. भाई तो पण नाही आहे. तो पण नाही आहे. ए भाई आपली कॉपचेवाली मीटिंग आहे ते आता. तू आपण आपले 2 फोन पण आपल्या ह्याच्यावर टाकले, हवाई जहाजवर. तू काय हवाई जहाजवर फोन म्हणजे एरोप्लेन मोड. हा कळते भाई तुला. भाई तू 11 नंबरची बस पकड आणि वलटाच हो. अगदीच काय इथे नाकापर्यंत आलं आणि कपाळात गेलं तर मला इथे येऊन बोलव. आणि भाऊंचा कॉल आला तर आधी ये, नाही तर भाऊंचा धक्का होईल आपला. नाही ना भाऊंचा कॉल सांगणारच ना. पण एक बोलू काय? तुझं नाव भोपला ठेव ना. काय रे? ती दुधी आहे, तू भोपला आहे. भाई मी काय बोलतो, चांगला लिंबू पटवलाय. भाई फिरवू काय? फिरव चल. येतो चल हुसेन बोल 9.5 चल. ए भाई खाना नरम झालाय. या बोटाचा प्रॉब्लेम आहे असा. असं? ऐक ना पिया, लय स्टँडिंग वाली झाली, जरा सिटिंग वाली मारूया ना. हो हो हो, सिटिंग वाली मारूया आणि सेटिंग करूया. ए भाई कोण आहे रे? हा भाई काय स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई काय आहे की नाही तुमचं? ए काय हागून ठेवलंय रे इथे साफ करायला? आई मला चालेल, मला चालेल. मला आवडतंय, मला रफ आवडतंय. आयला साहेब तुम्ही तुम्ही साहेब साहेब तुम्ही साहेब साहेब. कळलं कळलं. ओळखतोस तू?
ओळखतो म्हणजे कुठे राहतो, काय खातो, कुठे तिला पोस्ट करतो, कुठे बनवतो, कोणाला फिरवतो, सगळं माहिती आहे आपल्याला. सापकर सापकर. कर कर, ज्या कामासाठी इथे आहेस ना तेही कर. नाही ते मस्करी करतात ना साहेब. भाऊ आहेत ना भाऊ, त्यांचे सगळे पार्सल घ्यायला हेच येतात, म्हणून आमचं रे जरा ओळख आहे. चल चल आवर चल. काय पाहिजे तुला? मला सँडविच चालेल. हा भाई एक सँडविच मार आणि आपल्याला मिसळ मार. कशी? तर्रीवाली. 4 पाव बटर आणि कांदा लिंबू एक्स्ट्रा. चलो बाग मिल्का. हे आहे. हो. भारी वाटलं रे मला एकदम. सॉलिड वट आहे तुझी इथे. नाही आपली नाही, म्हणजे भाऊंमुळे आपलं सगळं. ए भाऊ कोण आहेत? भाई तुला भाऊ नाही माहिती? अरे भाऊ आपले, अरे नगरसेवक, भावी आमदार. अच्छा. भाऊसाहेब धोंडे. कोणाची नडायची नाही अवकात. भाऊंचा दरारा चौका चौकात. होल्डिंग लागलंय नाही ते एवढा मोठा, बाहेरच लागलाय. अच्छा ते. हा भाऊसाहेब. भाऊ आहेत तुझे? शपथ, सखे भाऊ आहेत? नाही चुलत भाऊ आहेत? अगे नाही, सावत्र भाऊ आहेत? अगे येडी पप्पी आहे तू जरा. सॉरी, ते आपण जरा ते हे भाऊ म्हणजे आपण रिस्पेक्टनी बोलतो ना, नेत्या लोकांना भाऊ आली, भाऊ अच्छा, ओ, आले. sorry, मग भाई मॉल नको, कारखाना नको, शेती नको, सगळं आहे भाऊंकडे. हा बात आहे. मग तू एक्झॅक्टली काय काम करतोस भाऊंकडे? भाई थुक्का लावतो. काय? नोटांना असं राप 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 एका मिनिटात 420 नोटा. अकाउंटंट आहेस? नाही अकाउंटंट नाही आहे. मग तुझं जॉब टायटल काय आहे? काय पण. काय पण काय पण? हा आपण काय पण करतो ना, म्हणजे भाऊ जे सांगतात ते आपण काय पण करतो. भाऊ म्हणजे इथे आहेत, कुठे गर्दीत कुठे पण बघू दे आपल्याला भाऊंनी. भाऊ बघणार आपल्याला, मला बोलणार कोण रे तू, मी बोलणार भाऊ आक्या. अरे आक्या ये, पण मारणार 2 आणि मग मस्त मारतात भाऊ? अरे ते प्रेमाने. अच्छा. लय जळतात. पोरांची लय जळती. काय बोलतात? पोरं बोलतात भाई तुझे काय लगाट्या भाऊंबरोबर. वेळात आंबा तुम्ही नका विचारू, तुम्ही करा मग कळेल. भाऊ आहेत म्हणजे मस्त आहेत भाऊ. हो छान आहे. हा छानच आहेत भाऊ. मस्त. म्हणजे भाऊंचं सगळं कळलं मला. हा भाऊ आहेतच ना. हा नाही नाही ते आहेतच. हा. पण आता आपण भाऊंबद्दल नको ना बोलूया. हा. आता आपण आपल्या भाऊनांबद्दल बोलूया. तुला भावना म्हणायचं होतं आणि तू ते ह्याचं केलं ना, भाऊचं. कळलं आपल्याला. तुला आवडलं? आवडलं आपल्याला. बस आता अजून कोणी माझ्या कॉमेडीवर हसलं नाही तरी चालेल मला. चांगलं बोलते पण भाई तू. पण तू भाई नको ना म्हणूस मला. हा नाही नाही. जरा काय होतंय, आपण डेटवर आलोय आणि हा. आल्यापासून मला भाई 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 असं बोलतो. हा नाही ते आपलं नेहमीच आहे. हा हा हा. पण नको. नाही नाही नाही. काय मग आकाश? कोण? तू? हा तुझं नाव आहे ना आकाश? व्हायला. अरे नाही, आपल्याला कोणी आकाश बोलतच नाही ना. एक टाक्या बोलतात तर बोलतात, तर त्यामुळे आकाशची कधी सवयच नाही आहे. पण तू बोल, आपल्या तुझ्या ह्यांनी ना सवय होईल तशी आपल्याला आदत आता टाकली पाहिजे ना. मी ऍक्च्युली तुझ्यासाठी एक पेट नेम पण ठरवलंय. काय? आका. आका. नाही आवडलं? आवडला. आ? कान गरम केले तू भाई एकदम. हात दे ना. भाई तू म्हणजे लयच आहे आपल्याला. अरे दे ना. भाई थोडं उभं राहू काय? का? नाही काय नाही. काय हे? काय? अरे कोणाची नख आहेत एवढी? अरे काय नाही, ती बर्फीची नाका आहेत आपल्या. काय नाही, धर धर तुझं काय ते कर. बर्फी म्हणजे डॉग आहे तुझ्याकडे? आ. ए वाव, म्हणजे लग्नानंतर आपल्याकडे डॉग असणार. भाई भाई ए भाई थणगे राजधानी थांब जरा. कुठे आपल्या नाही, भाऊंची कुत्री आहे. अच्छा भाऊंची कुत्री. हा भाऊंची कुत्री. भाई बर्फी म्हणजे तिचा वेगळा किस्सा आहे. हो? हा भाई आपल्याला ती बॉयफ्रेंडच समजते. तुला कॉम्पिटिशन आहे पिया. तिला म्हणजे ना असं हाताने तिला खात नाही, आपण खायचं. मग माझे ते तोंडाला लागलेलं असतं ती चाटते.
म्हणजे तू पण चाट, आपण तिला कॉम्पिटिशन. नाही पण ती भाऊंची आहे ना, मग आपण तिला फिरवतो, हागवतो, मुतवतो, असं सगळं करतो आपण. भाऊंची कुत्री हगवतोस तू? कुत्री नको बोलू यार तिला, कुत्री नको बोलू ना भाई. सॉरी. अरे त्यांचं प्रेम आहे भाऊंचं तिच्यावर. भाऊ आहेत ना म्हणून आहे आपण. पण भाऊंना बाजूला ठेवू ना आता. असं कसं भाई, भाऊ इथे आहेत ना. अरे इथे आहेत पण आता मला घुसायचं ना तिथे, मग जागा कर ना थोडी. इथे आहेत ना, त्यांना असं तिथे ठेव. सांगतो भाऊ जरा बाजूला होता काय, जरा तुमचा प्यार बाटलाय जरा, गेले बोलतात. थँक्यू भाऊ. आपल्याबद्दल बोलूया ना. हा भाई बोल ना. ऍक्च्युली मगाशी मी जे म्हणत होते, मी तुझ्यावर, आय मीन तुझ्यावर नाही, तुझ्यासाठी एक कविता केली आहे. हा भाई बोल ना भाई. मुश्किलें होंगी काफी, साथ तेरा हो. बर का आकाश, मुश्किलें होंगी काफी, बस साथ तेरा हो. अगर गिर जाऊं तो संभलने मुझे हाथ तेरा हो. तू पडल्यावर मी पकडायचं असंच आहे ना. तसं असेल तर मग भाई भारी आहे एकदम, बुर्ज खलिफा आहे. बुर्ज खलिफा? हा भाई भाई त्या हाईटची आहे, म्हणजे त्या लेवलची आहे ती. ओ थँक्यू. मला वाटलं तुला कविता वगैरे काही कळणार नाही, आवडणार नाही. असं कसं नाही कळणार भाई, आपण का पाडतो ना कविता. परवा एक कविता पाडली आपण. पाडलीस? ऐकव भाई, ऐकव. ऐक, फक्त भाई न म्हणता ऐकव. ती आयला विसरायला मला ना थोडं ऑडच वाटतंय. नाही नाही, पिया 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 पिया. हा तर कविता काय आहे, वडा कचोरी समोसा, वडा कचोरी दही समोसा. जाऊ दे, सोड, जाऊ दे, जाऊ दे. नाही ठीक आहे ठीक आहे. अरे मला कळ, खूप छान कविता असेल. अरे पिया पिया ह्या 4 शब्दांमध्येच आहे. वडा समोसा दही कचोरी, बाईची झाली हाफ सेंचुरी. बोल. पाडलीस पाडलीस, खरंच पाडलीस. अरे भाऊना आवडलेली, भाऊची 50 वाली झाली ना आता, तेव्हा आपण केलेली ती. अच्छा, अच्छा. भाऊ डायरेक्ट अन्याला बोलले की भाई कोण याला परत नको आणू. असं बोलले भाऊ? पोरांची वाट, पोरांची वाट. भाऊ बोल, भाई पोरं आपल्याला तुला भाऊ असं बोलतातच कसं की कोण याला परत आणू नको. एवढा धूर मागणं त्यांच्या, म्हटलं आमच्या चाळीत त्या मच्छर घालवा भाई. या वाक्यावर तुझी पोरं जळली? जळली म्हणजे अरे ऐक 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 ऐक, काय होतंय आकाश, तुला वाटते की भाऊ तुझं कौतुक करतायत, पण भाऊ तुला मारतायत, तुला बोलतायत, तुला कळत नाहीये. पण भाई ते प्रेमाची पद्धत आहे ना त्यांची, असं काय करते. पण असं कसं, अशी कशी असू शकते? आणि कुठले मित्र आहेत जे याच्यावरती जळतायत? खूपच ऑड आहे हे. खूप नको, आपण नकोच बोलूया या मित्रांबद्दल. आपण माझ्या मैत्रिणींबद्दल पण बोलू ना. म्हणजे कसं आहे बघ, की तुझेच मित्र जळणार का फक्त? माझ्या मैत्रिणींना पण जळवू ना थोडं. आई तू बोल काय करायचंय, सगळ्या प्रकारे जळवू आपण. माझ्या मैत्रिणींना ना बुलेटवाला नवरा हवा होता. आपण ना बुलेटवर नासे फिरू, फोटोज टाकू आणि त्यांना खूप जळवू. पण आपल्याकडे बुलेट नाही. तुझ्याकडे आहे ना ती बुलेट, तू त्याच्यावर आलास ना? नाही, ती शर्याची बुलेट आहे. आपल्या रॅली बिली असते ना तेव्हा आपल्याकडे असते, मग आपण त्याच्यावर फोटो बिटो मारतो आणि फिन्स्टावर टाकतो जरा शायनिंग मध्ये. तुझ्याकडे बुलेट नाहीये? अरे पेट्रोल परवडणार आहे पिया, काय तू भाई. मग कुठली गाडी आहे तुझ्याकडे? सगळ्या गाड्या आपल्याच आहेत. हा, पोरानं सांगायचं गाडी पाहिजे, पोरं लगेच आणून देतात. पेट्रोल किती पण वाढलं तरी आपण 50 टाकायचं. सरकारला पण असा गाणवायचा उलटा, तुम्ही किती पण वाढवा आम्ही टाकणार 50च. तू मॅडम निघाला का दूर? ऑर्डर घ्या, मस्त आहे, खाऊन बघा. तू ना जास्त बोलतोस कधी कधी. जा तोंड काळ कर जा. खूप भूक लागली आहे तुला? भाई सकाळी नाश्ताच केला नव्हता. तुला पाहिजे? नाही नको. ऍक्च्युली का भाई सँडविच भारी असता भाई. हो ना भाई. मग तू खाणार? हा थोडस का अक्क. हरकत नाही. क्यूट आहेस तू, कधी कधी खूप क्यूट वाटतोस.
आपल्याबद्दल आपल्या लग्नाबद्दल बोलूया ना. करूया भाई. करूया ना. नाही करूया, पण काय त्याच्यानंतर कसं आयुष्य असेल ते जरा मला आता जरा कळत नाहीये. म्हणजे हनीमूनला वगैरे कुठे नेशील मला? बाई लोणावळ्याला फार्म हाऊस आहे ना आपला. हो, थँक गॉड. लोणावळ्याला घर आहे तुझं? माझं नाही, भाऊंचं आहे. मग भाऊंचं फार्म हाऊस आहे असं म्हणायचं, आपला फार्म हाऊस आहे असं नाही म्हणायचं. अरे भाऊ आपलेच आहेत, आपलेच भाऊ. भाऊंचा मी माझे भाऊ. कळलं काय? आपल्या डुप्लिकेट चावी आहे. आपण जाऊन तिथे हनीमून करायचा. फक्त भाऊ नाही आले पाहिजेत, नाही तर भाऊ आले तर आपल्याला वळटावं लागेल. अरे हनीमूनला कसं वळटवणार आहेस मला? हनीमूनला आलोय ना, पण वळटवायचं काय? पण बंगला भाऊंचा आहे ना. अरे पण हनीमून आपला असेल ना. अरे पण बंगला भाऊंचा आहे ना. अरे तू डोक्यावर पडलायस का? तू अशी अरे भाई आख्या भाई ए लिंबू वहिनी 1 मिनिट द्या. एक मिनिट. पाम्या आपल्या लोकांचं स्वप्न आहे की नाही की भाऊंच्या बंगल्यावर जाऊन एकदा तरी हनीमून करायचा. भाई आपल्या जिंदगानीचा गोल अरे आहे. हे काय स्वप्न आहेत तुमची? आणि आपण पहिला असणार आहे तिकडे. आपण दोघं, आपल्याला मान आहे. अजून ठरलेलं नाही. अजून पहिला असणार ये काय ते दुधी वहिनी 1 मिनिट. काय रे? भाऊचा फोन आलेला. भाऊला 100 बायका पाहिजे आहेत. काय? ते एरियामध्ये हळदी कुंकू आहे, 80 झाले आहेत. भाऊ बोलला 20 आख्या भाईला सांग. आख्या भाई करेल मॅनेज. भाई भाऊने आपला नाव घेतला. टोटल. भाई खरा सांग, चकमक. भाई कोणाची शपथ यो भाई? भाई या रेड्याची घेतो भाई. नाही आपल्याला जावं लागेल. ए पिया भाई तू येते काय? ए भाई आहे मी आल्यापासून भाई मला मुलगा असल्यासारखं वाटतं यार. भाऊ असल्यासारखं वाटतं. बघ ना यार माझ्याकडे. भाई काय म्हणतोस यार मला? अरे तू मुलगीच आहे एकदम, पण तू चल ना म्हणून विचारतोय. कुठे? काय हळदी कुंकवाला कशाला येऊ मी? अरे भाई तुला खण, नारळ, मस्त वाटी, एक प्लेट, चमचा, मग अजून काय रे, पेला, ग्लास. पाऊस आहे मग छत्री पण मिळेल. छत्री पण मिळेल, पाऊस आहे म्हणून. ही छत्री घालीन आणि उघडीन तोंडात तुझ्या. आई शिकली भाई चकमक. काय रे? चकमक. गपरे, ए गपरे. 15 मिनिटं आली भाई. गपरे एक तर नाही तसा बोलतोय ना, डोक्यात जातोय माझ्या आल्यापासून. काहीतरी असं करतोय डोक्यात. उवाय तसं वाटतं आल्यापासून. भाई लिंबू लाल झालाय भाई. लिंबू तुझा लिंबू पिळू? काय बोलतो रे? तू नीट बोला. आल्यापासून लिंबू करतोय, पत्रा बोलतोय, काय ते बोलतोय? आई चल ना. 19 नीट उभारा पहिला. आंघोळ करून ये. काहीतरी अडकल्यासारखा उभा राहतो घाणेरडा. हे काय आहे? हे काय? साबण हातात दिलं तर फेस निघेल. मूर्ख बोलतोय. काही हळदी कुंकवाला वगैरे येणार नाही. निघ चल निघ. आई सँडविच घेऊन जातो. जा चल. मूर्ख. हे पण घेऊन जा. मिसळ फेकून मारू तुला मिसळ. भाऊंचे कुत्रे जाऊन फुंका. भाऊ करत बसा. मूर्ख. एवढी चिल्ली. मॅडम बिल तुम्ही भरताय का भाऊंच्या खात्यात टाकू? मी ऍक्च्युली एक गाणं शोधलं होतं रीलसाठी. तुझ्या कुरळ्या केसांमधलं टक्कल मला खूप आवडतं. श्रमेश ये ना प्लीज. ये ना श्रमेश. वा. प्रिया एकच लक्षात ठेव, गोष्टी वेळेवर मिळतात असं नाही, पण मिळतात हे नक्की. खूप शुभेच्छा तुला पुढे. बघा हा सरस काय म्हणतात प्रसाददा. बहारदार, मजा आली खूप. मस्त विषय होता. ओमकार, एखाद्या ऍक्टरची ताकद कधी कळते जेव्हा तो ऍक्टर तिथे त्याच्यासमोर नसलेलं कॅरेक्टर सुद्धा आमच्यासमोर उभा करतो, तेव्हा त्या कॅरेक्टरची ताकद कळते. आत्ता तुझ्यामुळे अख्खा भाऊ आमच्यासमोर उभा राहिला. त्याचं घर कसं असेल, त्याची बायको कशी असेल, त्याची कुत्री कशी असेल, त्याच्याकडचे कार्यकर्ते कसे असेल, सगळं चित्र तू आमच्या डोळ्यासमोर उभं केलंस. याला नटाची एक वेगळी ताकद लागते. थँक्यू सर. व्हेरी ब्रिलियंटली प्लेड. थँक्यू सर. अनलाईक होतं तुझ्यासाठी कॅरेक्टर, पण तू मस्त प्ले केलं. त्याचं ते बेरिंग, ते हाताला घासणं, ते डोकं, मस्त म्हणजे इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं. फार मजा आली बघ. थँक्यू सर. थँक्यू. आणि प्रिया, तू पण तितकीच बहारदार साथ दिली. म्हणजे सुरुवातीचा तुझा वावर आणि हळूहळू तो जो बदलत गेला ग्राफ, फारच इंटरेस्टिंग. मजा आली. बने टेरिफिक. म्हणजे जे तुझ्या वाट्याला आलं ते इतकं वाजवलंस तू की मला असं वाटलं तू मीठ नाही, तू ताट आहेस आणि त्याच्यात पदार्थ आहे. लाजवाब, बहारदार. निर्मितीताई. खूप छान, खूप गोड परफॉर्मन्स.
खरं तर मी आज मला वाटलं होतं मला कोणाला चॉकलेट द्यायला लागणार नाही पण मी तुम्हाला देते.